आपण पाहत आहात बोधिसत्व लाईव्ह चॅनल. मी राहुल माने. आज आपण उपस्थित आहोत बुद्धभूमी फाउंडेशन बालदोनी कल्याण येथे आयोजित करण्यात आलेल्या महत्त्वपूर्ण बैठकीमध्ये. बुद्धविहार बचाव समितीच्या वतीने ही बैठक आयोजित करण्यात आली आहे. बुद्धविहार बनते निवास आणि बुद्ध मूर्ती संदर्भात निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर बौद्ध समाजाची भूमिका, पुढील आंदोलनाची दिशा आणि न्याय मिळवण्यासाठी काय पावले उचलली जाणार आहेत याबाबत आज येथे चर्चा होणार आहे. चला तर थेट जाणून घेऊया उपस्थित नागरिक आणि कार्यकर्त्यांचे मत. सर, जय भीम. आपण या बैठकीला उपस्थित का राहिला आहात? आम्हाला म्हणजे जसं 2-3 दिवसापूर्वी माहिती झालं सोशल मीडियाकडून की असं कल्याण या ठिकाणी बुद्ध विहार आणि आपल्या सगळ्या भीमसैनिकांवरती अत्याचार झालेला आहे, तोडफोड झालेली आहे, अतिक्रमण झालेलं आहे. तर जसं आम्हाला कळलं त्या हिशोबाने आम्ही इथं मी, माझी वाईफ परवीन शेख आणि ताई आणि भाऊ हे आम्ही सगळे इथं आलेलो आहोत. तर आमचं ही जी गोष्ट घडलेली आहे प्रशासनाकडनं, आमचा जाहीर निषेध आहे आणि आम्हाला खूप संताप आहे या गोष्टींवरती. कारण खूप वेळा असं घडतं ना सर की आपल्या समाजाला म्हणजे सोशल मीडियावरती बघा, तुम्ही कुठेही बघा, दाबलं जातंय आणि खूप काही प्रॉब्लेम आहेत. जे बुद्ध विहाराचा प्रश्नाबाबत आपले मत काय आहे? बुद्ध विहाराचा प्रश्न, आता जे प्रश्न झाले ते हो, तर एकदम बरोबर आहे. उपोषणला तर बसणं गरजेचंच आहे आणि प्रशासनाने आम्हाला या गोष्टीचा जाब द्यायला पाहिजे की हे त्यांनी जबरदस्तीने आणि बळजुबरीने हे का बांधलेलं आहे. ज्या वेळेस त्यांना माहिती आहे की ही जागा बुद्ध विहाराची आहे आणि आपल्या समाजाची जागा आहे, त्यांनी हे अतिक्रमण करायलाच पाहिजे नव्हतं. तर यासाठी आम्ही पण पुण्याला गेल्यानंतर आंदोलन करणार आहे. जितकं होईल तितकं आम्ही यामध्ये सपोर्ट करणार आहे. या आंदोलनात आपला कोणता संदेश देऊ इच्छिता? आमचा संदेश हाच आहे सर्व भीमसैनिकांना की जितकं तुम्ही एकजूट होणार, जसं आमच्या संघटनेचं नावच आहे भीम एकजूट संघटना, तर जितकं तुम्ही एकजुटीने येणार. कसं आहे, 1 लाकूड असतं त्याला कोणीही मोडून टाकतं, तोडून टाकतं. 5 लाकडं असतील त्याला कोणी तोडू नाही शकत. तर कुठं ना कुठं नाही का आपल्या सगळ्यांना एकत्र येऊन प्रशासनाविरुद्ध आणि जितकं पण आपल्याला लोक दाबायचा प्रयत्न करतायत आणि आपल्याबरोबर दिवसेंदिवस ज्या रॉंग गोष्टी घडतायत त्यांना जाब विचारायला पाहिजे आणि एकत्र यायला पाहिजे आणि एक दुसऱ्याचा साथ द्यायला पाहिजे. हे खूप महत्वाचं आहे. एवढं सांगू इच्छितो. जय भीम, जय संविधान. भीम, नमस्कार, जय महाराष्ट्र. माझं नाव शाहिद शेख. मी भीम एकजूट संघटना मध्ये जिल्हा उपाध्यक्ष आहे. तर मी आज या ठिकाणी कल्याणमध्ये रेल्वे स्टेशनच्या जवळच बुद्ध विहार आहे, तर इथं आलेलो आहे. मी, माझी मंडळी आहे, ताई आहेत आणि भाऊ आहेत, आपले अजून पण कार्यकर्ता आहेत. तर आम्ही सर्व इथं आलेलो आहोत. तर इथं विटंबना झालेली आहे. बुद्ध विहार आणि हा जो पूर्ण परिसर आहे हा आपला जैविम समाजाचा आहे. तर इथं मुद्दामून जाणून बुजून त्यांनी बळजबरीने अतिक्रमण केलेलं आहे. मेट्रोसाठी त्यांनी पिलर इथं उपस्थित बांधलेले आहेत. तर हे सर्व त्यांनी तोडायला पाहिजे आणि आमचं इथं जाहीर निषेध आहे या गोष्टीला. कारण कुठंच आम्ही अन्याय सहन करणार नाही. आम्हाला न्याय भेटायलाच पाहिजे. जय भीम, जय महाराष्ट्र. जय भीम, जय महाराष्ट्र. मी सुनीता वेगुळकर, पुण्याहून आले. हे अत्याचार चालले याच्यावर आम्ही आंदोलनासाठी पुण्याहून आलेले. हे चांगले आंदोलनाला आम्ही उभं राहू. जय संविधान. हम आज आए हैं कल्याण बुद्ध विहार पे अतिक्रमण हुआ. जैसे हमने वीडियो देखा हमें बहुत बुरा लगा, क्योंकि देखिए अतिक्रमण किधर भी हो रहा है. अभी गरीब लोगों पे हुआ है, इसके बाद बुद्ध विहार पे आया है अपने बाबा साहब के संविधान पे. ऐसा लग रहा है कि बुलडोजर ये चला रहे हैं और ये लोग धीरे धीरे संविधान खत्म करने वाले. इसलिए सब जागरूक हो. हिंदू मुसलमान जय भीम जो भी हो गए, जात भेद को मत देखिए और ये अतिक्रमण बंद कर दीजिए. क्योंकि जगह जगह ये बुलडोजर चला के अच्छे अच्छे घरदार और मस्जिद हो, दरगाह हो, ये किसी को छोड़ रहे नहीं. अभी तो मस्जिद हुआ है, अभी बुद्ध विहार में भी आ गए. नेक्स्ट वो मंदिर पे भी चढ़ेंगे.
जय हिंद जय महाराष्ट्र. जी काय सांगाल, आज एक सविस्तर बैठक राबवण्यात आलेली होती आणि ती बैठक सुद्धा पार पडलेली आहे आणि या बैठकीमध्ये नेमकं काय कशा पद्धतीचं अंमलबजावणी करण्यात आलेली आहे. मी भदंत मीमांसा, मुंबई विद्यापीठातील पाली भवन आंदोलक. स्पष्ट आलं काय? पहिल्यांदा तर जे काही घडलं आहे त्याचा सर्वांनी निषेध केला. इथे बसायला जागा नाही एवढ्या संख्येने उपासक आलेले आहेत. त्यामध्ये असं ठरलं, निषेध तर झाला, त्यामध्ये ठरलं असं की महानगरपालिकेवर आता आपल्याला धरणं आंदोलन द्यायचं आहे 5 पासून 15 तारखेपर्यंत आणि त्यानंतर 15 तारखेपासून 24 तारखेपर्यंत महानगरपालिकेवर धरणं आंदोलन असेल आणि 25ला तिथे मोर्चा असेल. आणि हे जे घडत आहे ते योग्यच आहे, कारण या निमित्ताने समाज एकसंघ होत आहे. विविध पक्ष आपल्या पक्षाचं बॅनर बाजूला ठेवून इथे जमा झाले आणि सगळ्यांना तेच आवाहन केलं गेलं की पक्षीय अभिनिवेश आणि पक्षीय बॅनर बाजूला ठेवून सर्वांनी बौद्ध उपासक म्हणून एकत्र यायचं आहे. कारण त्यांनी रात्र वैरायची नाही, दिवसही वैराचाच आहे. जे घडलं तुम्ही बघितलं असेल, भिक्षूंच्या चिवर ओढल्या गेलं, खाली पाडल्या गेलं, बुद्ध मूर्तींच्या विटंबना झाल्या. आणि हे सगळं का घडलं आहे? कारण ही मनुवादी व्यवस्था जी आहे ते आपल्याला सतत खाली दाबण्यासाठी सदैव तत्पर आहे. त्यात श्रीकांतजी यांना तर विचारायला लागतं, या जमिनीवर सगळ्यांचा डोळा आहे. ही जमीन उद्ध्वस्त करणं, इथलं हे जे विहार आहे हे सगळं उद्ध्वस्त करणं हाच यांचा हेतू आहे. आणि खरं म्हणजे हे एक त्यांची ट्रायल. हे जर घडलं तर मग संबंध भारतामध्ये असं घडायला काही वेळ लागणार नाही. त्यामुळे या क्षणी सगळ्यांनी जागरूक होऊन एकजुटीने याचा प्रतिकार करायला हवा आणि तो भंतेजींच्या सांगण्याप्रमाणे जो कार्यक्रम ठरला आहे त्याप्रमाणे होणार.